ततः श्वेतैर्हयैर्युक्ते महति सन्दने स्थितौ माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदम धमतुः. आता या श्लोकात पांडवांचं वर्णन केलंय, म्हणजे पांडवांच्या साईडचं वर्णन केलंय. तर काय सांगितलंय की श्वेत म्हणजे शुभ्र, हयई म्हणजे घोड्यांनी, युक्त युक्त अशा, महती संदनी महान रथात म्हणजे पांढऱ्या घोड्यांनी युक्त अशा महान रथात कोण बसलंय, तर श्रीकृष्ण आणि अर्जुन. आता श्रीकृष्णाला इथं नाव दिलंय माधव. माधव म्हणजे काय? मा म्हणजे लक्ष्मी आणि धव म्हणजे नवरा, म्हणजे लक्ष्मीपती श्रीकृष्ण आणि अर्जुन. तर आणि दोघं काय करतायत, तर त्यांचे दिव्य शंख वाजवत आहेत. तर आता तुम्हाला याची एक बॅक स्टोरी सांगतो. जे 4 घोडे त्या महान रथाला बांधलेले असतात, तो महान रथ हा अग्निदेवाने अर्जुनाला दिलेला असतो आणि ते जे घोडे असतात ते गंधार राजाने अर्जुनाला दिलेले असतात. आणि त्यांचं वैशिष्ट्य काय असतं की त्यांची संख्या नेहमी कॉन्स्टंट राहायची. म्हणजे 100 घोडे दिले होते, 100 पांढरे घोडे, त्यातले जर 4 गेले तर 4 नवीन जन्मायचे. म्हणजे असं त्या घोड्यांचं वैशिष्ट्य होतं. आणि असंही म्हटलं जातं की जयस्तु पांडुपुत्राणाम येशाम पक्षे जनार्दन. आता जनार्दन म्हणजे कोण? कृष्ण. तर त्या पांडवांचा विजय असो ज्यांच्यासोबत कृष्ण उपस्थित आहे. म्हणजे थोडक्यात काय की जर तुमच्यासोबत कृष्ण असेल तर तुमचा विजय होणं निश्चित आहे.